आहोत. नीलम सो मॅडम, आता अशा आपण प्रकारे एकूण जी महत्त्वाकांक्षी ज्या योजना आपल्या यशस्वी झालेल्या आहेत त्याचा एक आढावा घेतला. आता आगामी मोहिमा कोणत्या असतील या महत्त्वाकांक्षी आणि त्यांचे उद्दिष्ट काय असतील? आता येणाऱ्या काळात अतिशय महत्त्वाचा म्हणजे गगनयान, हं, गगनयान 1 आणि 2 हे जे मिशन्स आपले संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आणि आपला भारताचा हे अंतरिक्ष स्थानक हे असणार आहे. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जगभरातले इतर देश किंवा स्पेस एजन्सीज वापरतात. पण भारताने हे डिक्लेअर केलं आणि आपण हे एक पाठवतो गगनयान 1 जो पहिला अनमॅन्ड असेल हं. आणि दुसऱ्या मिशनमध्ये आपले अंतराळवीर जातील जे इंडियन एअरफोर्सचे पायलट्स निवडलेले आहेत. आणि आता मला सांगायला खूप अभिमान वाटतो की इंडियन एअरफोर्सचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आता हो. 2-4 दिवसातच ॲक्सियम मिशन मधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला चालले. तर तो पण एक प्रकार म्हणजे आपण म्हणू शकतो इंटरनॅशनल कोलॅबोरेशन आहे. कारण ॲक्सियम प्रायव्हेट कंपनी, पण नासा, भारताचं स्पेसएक्स प्रतिनिधित्व अवकाश क्षेत्रामध्ये ठळकपणे इथं अभिमानास्पदरित्या येस. आपल्याला दिसून येतंय. नक्कीच, नक्कीच. आणि इतर अमेरिकन हे युरोपियन कंट्रीज पण असतील आणि भारताचा खूप मोठा सहभाग आहे. सो धिस इज इंटरनॅशनल कोलॅबोरेशन आणि आपलं योगदान प्रत्येक देशाला आपण उपग्रहाची मदत केलेली आहे किंवा आपले पी-एस-एल-व्ही और जी-एस-एल-व्ही हे प्रोवन जे आपले रॉकेट्स आहेत, त्या माध्यमातून आपण स्पेसमध्ये किंवा अंतराळात सोडून ते काम मोठी कामगिरी आपण करत